Yes, good evening to all. You last time what we have seen vector part, right? Vector मध्ये almost दोन पार्ट कव्हर होते. टाइप ऑफ वेक्टर्स, अल्जेब्रा, पोलिनिटी, कोप्लेनिटी, राईट? सेक्शन फॉर्म्युला एक कव्हर केलं होतं. ओके, पुढचं कंटेंट आहे स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट अँड स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, डॉट अँड क्रॉस याच्याशी रिलेटेड आहे. ओके, पहा कन्सेप्च्युअली क्वेश्चन तसे इझी आहेत, कदाचित तुम्ही सॉल्व्ह पण करून ठेवले असतील काही जणांनी. इज इट झाले पण असतील अर्धे जणांचे. ओके, यस, थँक्यू. यस, प्रसाद कांबळे, विवेक जोशी. ओके. यस, पंचमी नाईक, तनिष्का जगताप, मयूर. ओके. मंथन. यस, प्रीती देसाई. कंप्लीट झालाय, करण भोसले. ओके. ओके, विल स्टार्ट विथ द सेक्शन डॉट प्रोडक्ट, राईट? सांगा फर्स्ट क्वेश्चन. काही कन्सेप्च्युअली क्वेश्चन्स मिळतील आपल्याला त्याच्यामध्ये, त्यामुळे हा पार्ट घेणं मस्ट आहे. जरी इझी वाटत असेल तरी तुम्हाला काय होतं, कन्सेप्च्युअली एखादेच बिल्ट असू शकतं. कन्सेप्च्युअली बिल्ट मध्ये तुम्हाला तयार राहावं लागेल. यू नीड टू बी रेडी फॉर दॅट. ओके, सो त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन इझी असल्यामुळे सुद्धा क्लिअर करत चला. क्वेश्चन नंबर 42 सांगा. 42 साठी a इंटू आय डॉट प्रोडक्ट आहे, a इंटू आय, a इंटू जे, a इंटू के. सो व्हॉट शुड बी द आन्सर? शेवटी a हा वेक्टर आहे, आय ही व्हॅल्यू असते, राईट? दिस विल बी कन्वर्टेड इन टू द व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू युनिट वेक्टरला परत मल्टिप्लाय होते. युनिट वेक्टरला मल्टिप्लाय होते. हा तसा युनिट वेक्टर आहे, युनिट वेक्टर आहे आय. काय सांगणार कन्सेप्च्युअली, काय होईल इथं? व्हॉट विल हॅपन हिअर? ए हा एक वेक्टर आहे, त्याचा युनिट वेक्टर सोबत जर डॉट प्रोडक्ट घेतला तर आय थिंक वेक्टर यायला पाहिजे का, आला पाहिजे का? सपोज एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के चा डॉट प्रोडक्ट आय सोबत, राईट? सो काय मिळतो? आय विथ आय येणार, राईट? एक्स राहतो शिल्लक, एक्स शिल्लक राहतो. कळलं का? पहिला फॉर्म ए हा वेक्टर काय कन्सिडर करतोय मी? एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के कन्सिडर करतोय, करेक्ट? आय विथ आय घेतल्यास एक्स मिळेल आणि बाहेरच्या साईडला आय आहे परत, म्हणजे एक्स आय. सिमिलरली प्लस ए डॉट जे, परत जे आहे बाहेरच्या साईडला, ए डॉट जे घेताना वाय जे मिळणार, आणि ए डॉट के, करेक्ट? हा घेताना तुम्हाला परत काय मिळेल? या दोघांचं कन्व्हर्शन झेड मध्ये होईल, या दोघांचं कन्व्हर्जन झेड मध्ये. का? कारण ए काय आहे? एक्स आय वाय जे झेड के. कन्सेप्च्युअली असं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. त्याचा डॉट प्रोडक्ट के सोबत आणि टोटल प्रोडक्ट परत के, हा के विथ के. त्यामुळे आन्सर झेड आलं, तो इथे लिहिलंय मी, आणि उरलेला के. ओके, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, राईट? परत कुठला वेक्टर मिळतो? ए. समजलं का क्वेश्चन? क्वेश्चन समजलं का रे बबनू? क्वेश्चन समजलं का? ए ला एक्स आय वाय जे झेड के कन्सिडर करा, एक्स आय वाय जे झेड के कन्सिडर करा. क्लिअर का?
Yes, 43 a into I, a into I plus j equal to a into I j k. Then a is equal to a with I, a with I, right? A with I plus j. Think kara. A with I plus j plus k. आता सांगितल्याप्रमाणे ए काय कन्सिडर करा, एक्स आय वाय जे झेड के कन्सिडर करा. काय होईल त्या केसमध्ये? प्रोडक्ट काय येईल? एक्स इंटू आय विथ आयचा प्रोडक्ट. आय विथ आयचा प्रोडक्ट जर घेतला तर एक्स येणार. इथं काय येणार? एक्स प्लस वाय येणार. आणि इथं काय येणार? एक्स आय वाय जे झेड केचा प्रोडक्ट एक्स वाय झेड येणार. आणि तिघं इक्वल आहेत. सो ए इज इक्वल टू काय असेल? व्हॉट शुड बी द वेक्टर ए? ए वेक्टर काय असेल असं विचार. ए वेक्टर काय असेल असं विचार. सांगा काय असेल ए वेक्टर? बरोबर आहे ना? मला सांगा, जर एक्स आय प्लस वाय जे घेतला, आय विथ आय जे विथ जे एक्स प्लस वाय राहील. त्याच्यानंतर झेड. ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा आय थिंक सो एक्स एकच एलिमेंट आहे प्रत्येकामध्ये कॉमन. सो इट मस्ट बी एक्स आय. ए ॲज अ एक्स आय. चेक करा. ए ॲज अ एक्स आय असेल तर त्याचा ए चा डॉट प्रोडक्ट विथ आय म्हणजेच एक्स आय विथ आय डॉट प्रोडक्ट इज एक्स म्हणूनच राईट. सिमिलरली ए प्लस आय जे जरी घ्यायला गेलात तुम्ही, एक्स आय प्लस जे, आय विथ आय घेतला तरी एक्सच येतो. एक्स आयचा डॉट प्रोडक्ट तुम्ही जर आय जे के तिघांसोबत घेतलं सपोज, सो आय विथ आय दॅट इज एक्स अगेन. सो इथला एक एक्स, हा एक्स कॉमन येतो तिघांमध्ये. सो ए वेक्टर काय असलं पाहिजे? ए वेक्टर काय असलं पाहिजे? ए इज इक्वल टू, yes definitely it must be the I. ए वेक्टर काय असलं पाहिजे? एक्स आय म्हणजेच आय असलं पाहिजे. सो ऑप्शन इज व्हॉट? बी इज द ऑप्शन. बी इज द ऑप्शन. विचार करा, ज्यावेळेस असे क्वेश्चन्स असतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःला वेक्टर कन्सिडर करावं लागतं. लक्षात ठेवा, वेक्टर तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. अर्थ तसा असतो. 44 ABC are non-zero vectors such that A dot B, A dot C. Then which statement is true? A dot B equal to A dot C. So A dot B minus A dot C equal to 0. A common, B minus C. Right? आहे का? चेक करा. A is what? कोण सांगतं काय येईल? काय येईल? काय ऑप्शन असू शकतो? Is the possibility of answer? What is the possibility of answer? काय असेल पॉसिबिलिटी? डॉट प्रोडक्ट कधी 0 असतो? ऑप्शन बी असल्यास. A perpendicular to B minus C, correct? A is perpendicular to B minus C. A is perpendicular to B minus C. 45. The sum of the two unit vector is a unit vector. Sum of the two unit vector is a unit vector. The magnitude of their difference is. Sum of the two unit vector is unit vector. Suppose I and J sum of two unit vector is a unit vector. Again that is unit. Suppose A plus B हे दोन unit vector आहेत and their sum is unit vector है, तो C है suppose. Then magnitude of their difference is. आता लक्ष द्या. A आणि B itself unit vector आहेत, correct? A आणि B itself unit vector आहेत आणि त्यांचा सम घेतला तरी तो काय किती येतो? सॉरी, युनिट वेक्टर येतो. A and B itself युनिट वेक्टर आहेत म्हणजे मॅग्निट्यूड 1. A plus B ची कंबाईन मॅग्निट्यूड सुद्धा 1च.
वनच, आणि देअर डिफरन्स विचारला, ए मायनस बी मॅग्निट्यूड बाबतीत. बरोबर आहे का? काय विचारलं? इफ द सम ऑफ द टू युनिट वेक्टर इज अ युनिट वेक्टर, देन मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स इज, magnitude of their difference is, magnitude of their difference असं पण असू शकतं, right? Which one would need to be taken? 44 ऑप्शन सी का नाही घेतला? कसं काय होईल सी? बी इक्वल टू सी थोडीच येणार आहे. बी इक्वल टू सी झालं 0 होईल ना तो. ए इज परपेंडिक्युलर टू 0 वेक्टर, त्यामुळे सी नाही घेतला. और म्हणलंय ना त्यांनी, बी इक्वल टू सी येणारच नाही. बी इक्वल टू सी झाल्यास ए इक्वल टू ए होईल. पण काय सांगितलंय? ए बी सी नॉन झिरो वेक्टर्स असताना बी इक्वल टू सी 0 होणार नाही ना, पण त्यामुळे सी ऑप्शन नाही घेतला. सांगा विच वन इज करेक्ट, फर्स्ट वन और सेकंड वन? 44 चा ऑप्शन सी आहे. आपण काय घेतलं? ए इज परपेंडिक्युलर टू बी मायनस सी घेतलं ना. एकच मिनिट. 44 ऑप्शन तुमचं म्हणणं सी येतं. कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग, क्वेश्चन नंबर 44 ऑप्शन इज सी. आपण बी म्हणतो. A is perpendicular to B minus C. Okay, हे रॉंग आहे तुमचं म्हणणं. सी येतं. एकच मिनिट. A डॉट B, A डॉट C, A डॉट B minus A डॉट C, A common B minus C equal to 0. Non-zero vector आहे. A is perpendicular to B minus C. एक ऑप्शन झाला. C मध्ये त्यांनी B equal to C दिलाय, राईट? B equal to C. B equal to C जर घेतलं तर A डॉट बी इक्वल टू किती येतो? ए डॉट सी आहे, राईट? बी आणि सी सेम आहेत. ए डॉट बी इक्वल टू ए डॉट बी होईल म्हणतात. ए डॉट बी इक्वल टू ए डॉट बी. बी जर सी एवढं झालं तर किंवा बी मायनस सी 0 पण होऊ शकतं. बी आणि सी जर सेम असतील तर ते 0 होणार, म्हणजे ए 0 येतं. ए 0 येतं. दोन्ही पैकी एक 0. बी मायनस सी. आपण काय ठेवलं? सी ची व्हॅल्यू बी ठेवलं 0 होतं. ए इज परपेंडिक्युलर टू 0 वेक्टर. पॉसिबिलिटी ऑफ सी होऊ शकते का ते चेक करतोय फक्त. वेक्टर आहे बी इक्वल टू सी. विच स्टेटमेंट इज ट्रू म्हटलं? ऑप्शन ए बी इक्वल टू सी, ए इज परपेंडिक्युलर टू बी मायनस सी, बी इक्वल टू सी, और ऑप्शन आहे अँड ऑन और. हा किंवा हा. मग मला सांगा, बी इक्वल टू सी जर सी ऑप्शन मध्ये असेल तर ए पण करेक्ट असू शकतं, बी पण. पॉसिबिलिटी सांगितली आहे दोन्ही का. वॉइस इज व्हेरी लो. एक मिनिट.
ये हजम नहीं हो रहा है. B minus C, B equal to C. A dot 0 equal to 0. That case we can say that B equal to C. एक zero vector. ओके, क्रॉस चेक करून सांगतो. नाही होणार असं खरं. एक ऑप्शन बी बरोबर आहे. परपेंडिक्युलर फॉर्मेशन करेक्ट तोच असला पाहिजे. बरं, ए बी सी आर नॉन झिरो वेक्टर्स म्हटलंय. इथं काय होईल, बी मायनस सी एक तिसरा वेक्टर तयार झाला. एबीसी स्वतः नॉन झिरो आहे. एबीसी स्वतः नॉन झिरो आहे. त्यांच्यापासून बी मायनस सी हा झिरो असू शकतो का, हा प्रश्न. सध्या तरी माझं म्हणणं आहे बी मार्क करून ठेवा. वी विल चेक द एक्सप्लेनेशन. ओके, कुठलं जिंदाबाद, डाऊट नट जिंदाबाद. डाऊट नट वर चेक करावं लागेल, पण ते पण डिपेंड आहे. टीचर्स ते व्हॅरिएशन असू शकतं. ओके, कुठं होतो आपण, 45 घ्या तोपर्यंत. ओके, क्रॉस चेक करून सांगतो मी तुम्हाला. कन्फ्युजन याच्यात आहे की ए अँड बी आर नॉन झिरो आहे. द बी मायनस सी हा झिरो असू शकेल का, हा डाऊट आहे. तो पण नॉन झिरोच निघणार. ए अँड बी इट सेल्फ नॉन झिरो असेल तर सेम वेक्टर साठी बी मायनस सी झिरो असू शकतो. यस, करेक्ट. बॅक जावं लागेल आपल्याला. बी मायनस सी झिरो असू शकतो का, यस. बी आणि सी सेम असू शकतात, ही पॉसिबिलिटी. इक्वल असेल तर बी मायनस सी किती असू शकतो, झिरो असू शकतो. बी झिरो नाही, सी झिरो नाही, पण स्टील बी मायनस सी चं सबट्रॅक्शन झिरो असू शकतो. यस, बरोबर. आयदर ऑफ देम कॅन बी झिरो. ए झिरो असू शकतो किंवा बी मायनस सी झिरो असू शकतो. फॅक्टर सारखं आपण इक्वेट करतो त्याला. करेक्ट. ए झिरो असू शकतो किंवा बी मायनस सी झिरो असू शकतो. जर तुम्ही बी मायनस सी झिरो घेतला तर बी इक्वल टू सी. बी इक्वल टू सी होऊ शकतो. सी ऑप्शन. येस, करेक्ट आहे, करेक्ट. सी ऑप्शन बरोबर आहे. उद्धव शिंदे, यस. लेफ्टला घेतलंस 90 डिग्री. ओके, 45 घ्या. येस, 44. सॉरी, ऑप्शन इज सी. 45. Sum of the two unit vector is a unit vector. Sum of the two unit vector. Sum of the two unit vector is a unit vector. A 1, B magnitude बाबतीत 1 unit vector आहे. A and B are unit vectors. Their sum. मला एक डाऊट आहे की A plus B असा घेतला का इंडिव्हिज्युअली मॅग्निट्यूड ऑफ A magnitude of B is 1. Okay, we will check. Then the magnitude of their difference is. जर असं पकडलं तर A minus B असं विचारलं, या पद्धतीने विचारलं. A minus B ची मॅग्निट्यूड विचारली. कसं फॉर्म करणार, डिफरन्स कसा फॉर्म करणार, आणि आयडिया A minus B तयार करायचा. Sum of the two unit vector is a unit vector. Then the magnitude of their difference is. Unit vector है, B unit vector है. Their difference A minus B चा product A minus B सोबत घ्या. A with A will vector है A minus B, sorry. Another vector again A minus B, त्याचा डॉट प्रोडक्ट त्याच्यासोबतच घ्या. शक्यतो तसं असतं. A with A, magnitude of A चा स्क्वेअर. A with A, त्यानंतर A with B minus AB, B with A, AB BA, इथे येणार हा परत AB च येणार, मायनस मायनस प्लस मॅग्निट्यूड ऑफ B चा स्क्वेअर. त्याच्यामुळे इथं 1 येतो, इथं 1 येतो. इथलं मायनस साइन कॉमन घ्या. मॅग्निट्यूड ऑफ A, मॅग्निट्यूड ऑफ B युनिट वेक्टर आहेत ते, राईट. कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम तयार होईल का.
ए प्लस ए वरून पण कॉस थिटा काढावं लागेल कदाचित दिसतंय. -2 टाइम्स ए डॉट बी चेक करावं लागणार. कॉस थिटा 1 + 1 2 मायनस ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हो ना, तेच तर केलं. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला म्हणजे हा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर येतो, राईट. ए मायनस बी मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आला ना याचा आन्सर. याला आपण एक्सपांड केलं. एक्सपान्शन घेतल्यास हा वेक्टर राहतोच तुमचा. दोन्ही पण युनिट वेक्टर आहेत. कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम विल बी 1 1 cos theta 2 minus cos theta equal to magnitude of a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर. cos theta काढावं लागेल दिसतंय. a minus b मॅग्निट्यूडचा स्क्वेअर कसा काढता येईल cos theta? a डॉट बी चा प्रोडक्ट घेऊन काढता येईल. a डॉट बी चा जर डॉट प्रोडक्ट घेतला सपोज मॅग्निट्यूड ऑफ a मॅग्निट्यूड ऑफ b कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. इथं 1 इथं 1 नाही ना, ही व्हॅल्यू माहित पाहिजे. cos theta a डॉट b cos theta आहे. इथं 2 टाइम्स आला. कॉमन घेतला 1 मायनस cos theta. हायेस्ट लोवेस्ट व्हॅल्यू आय थिंक घेतली जाईल असं वाटतंय. किती होईल 2 आणि किती होईल तो 1 मायनस cos theta 2 sin square theta by 2. 1 minus cos theta is 2 sin square theta by 2 म्हणजेच π/4 घ्यावा लागेल. किंवा तुम्ही इथं पण करू शकता. cos theta हायेस्ट आणि लोवेस्ट व्हॅल्यू साठी क्रॉस चेक करतात. हायेस्ट व्हॅल्यू घेतली तर 0 येईल, राईट. आणि लोवेस्ट व्हॅल्यू जर घेतली तर मायनस ऑफ मायनस प्लस 1 होईल. 1 + 1 2 आणि बाहेरचा 2 4 होईल. 4 चा रूट 2. आन्सर 2 आहे का? काय दिले ऑप्शन 45 चा? 45. आन्सर इज शॉर्टकट काही दिलेलं डायरेक्ट आन्सर असतात कधी कधी. magnitude of a magnitude of b and the cos theta. शॉर्टकट नंबर 3 आहे. पेज नंबर 77 काढा. क्वेश्चन नंबर 45 साठी याच्या मागे प्रूफ असतात. पेज नंबर 77 काढा टेक्स्ट बुक्स. MCQ टेक्स्ट बुक पेज नंबर 77 शॉर्टकट नंबर 3. शॉर्टकट नंबर 3 घ्या. काय सांगतायत? मॅग्निट्यूड ऑफ a प्लस बी त्याचा स्क्वेअर a मायनस बी त्याचा स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ a चा स्क्वेअर मॅग्निट्यूड ऑफ 2 टाइम्स b चा स्क्वेअर. सम ऑफ देअर मॅग्निट्यूड इज 1 सांगितलंय. a मायनस बी विचारलाय, करेक्ट. इक्वल टू 2 टाइम्स 1 2 टाइम्स 1 जे आता आपल्याला प्रूव्ह झालं होतं. हा 4 येतो, हा 1. a मायनस बी मॅग्निट्यूडचा स्क्वेअर 1 इकडे गेला. खूप असे वेगवेगळे रिझल्ट तयार होतात ना, त्यामुळे तगडा अभ्यास पाहिजे. अभ्यास कसा पाहिजे? एकदम तगडा पाहिजे. विचित्र आहे जरा हे. कळलं का कुठून आलं रूट 3? ते ऑप्शन का चुकतोय आपला? सम त्यांनी एकत्र केला. सम त्यांनी एकत्र केलेला आहे. रेफर द पेज नंबर 77, राईट. शॉर्टकट नंबर 3. शॉर्टकट नंबर 3 लिहून ठेवा तिथं. क्वेश्चनच्या तिथे हा शॉर्टकट लिहून ठेवा.
घ्या 46 एक्स वाय एक्स प्लस वाय 1 है एक्स माइनस वाय सेम क्वेश्चन है 45 46 सेम 47 पण इथे काय केलेलं 1 च्या आधीच्या पार्ट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला होता ओके यायला पाहिजे होतं पण 1 1 मायनस साइन कॉमन घेतला 2 टाइम्स अँगल बिटवीन देम येणार का cos थीटा काढावं लागतं a मायनस b काढायचं असेल हे रेफर करायचं शॉर्टकट तुम्हाला घ्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 सेम आहे 47 घ्या आता काय होईल 47 मध्ये 2 टाइम्स a डॉट b इक्वल टू 2 times a dot b equal to magnitude of a magnitude of b then the angle between a and b is तसं ठेवा magnitude of a magnitude of b cosine of angle between them टाका magnitude of a magnitude of b ab magnitude cancel cos theta equal to 1 cos theta equal to 1 by 2 सांगा angle किती what is the angle मंडे आणि फ्रायडेला क्लासमधून घेणार आहात का नाही क्लासमधून नाही क्लासमध्ये फक्त ऑफलाईन आता क्लासमध्ये ऑफलाईन तुम्हाला ते व्हॉट्सअपवर हे असेल ओके अँगल इज 60 degree 48 a and b be the two unit vectors if the vectors c equal to a plus 2b d equal to 5a minus 4b are perpendicular to each other c and d perpendicular I think so then angle between ab c dot d equal to 0 टाका सांगा a plus 2b dot product with 5a minus 4b so a with a 5 times of magnitude of a चा square a with a झाल्यास त्यानंतर a with b जाणार minus 4 times ab plus 2 into 5 10 ab product घ्या सरळ b with b minus 8 magnitude of b चा square a and b given a and b are the two unit vectors unit vector असेल तर याची व्हॅल्यू 1 5 minus 8 म्हणजेच किती -3 या दोघांचा डिफरन्स 6 डॉट ए बी हा किती आहे डॉट प्रोडक्ट 0 आहे ना -3 या साईडला किती झाला +3 करा कॅल्क्युलेशन पटपट फास्ट हा 3 झाला 6 टाइम्स a डॉट b सो हा 1/2 झाला a डॉट b इक्वल टू 1/2 magnitude of a magnitude of b cos theta अगेन अँगल किती हा 1 cos theta आहे हा cos theta असेल तर थीटाची व्हॅल्यू किती मग येस थोडासा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे somewhat straightforward question is there 60 degree pi by 3 60 degree pi by 3 60 degree that is pi by 3 yeah 49 yes 49 pi 49 theta is the angle between the vectors a and b yes simple है काढता येईल तुम्हाला magnitude of a magnitude of b and cosine of angle between them a dot b ची डेफिनेशन वापरा
मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय येईल? आय विथ आय, जे विथ जे, के विथ के. 2 इंटू किती? 6. 2 इंटू -3. 2 इंटू -3. -1 इंटू 2 इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए काढा. 2 2 1. मॅग्निट्यूड ऑफ ए म्हणजेच काय? रूट ऑफ 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर -1 चा स्क्वेअर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी म्हणजेच 6 3 2. 6 चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर. हा किती होईल? 4 4 8 + 1 9. 9 म्हणजेच 3 इंटू कॉस थीटा. पुढं मॅग्निट्यूड ऑफ ए लिहिलंय मी, मॅग्निट्यूड ऑफ बी लिहिलेलं. 6 चा 36 + 9 + 4 किती झाला? 49. रूट 49 इज द 7 इंटू कॉस थीटा इक्वल टू, इथं तोपर्यंत आन्सर किती आलं? 12 - 6 - 2. 12 - 6 - 2. 8 गेला, किती राहिला? 4 का? बरोबर आहे का? 12 - 6 - 2 4. हा किती झाला? 21. 4/21 cos theta. 4/21 cos theta फॉर्म. 4/21. लक्ष द्या काय केलं? ए डॉट बी, आय विथ आय, जे विथ जे, के विथ के ही डेफिनेशन वापरली. आय विथ आय, जे विथ जे, के विथ के. चेक कर टेक्स्ट ह्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये. मॅग्निट्यूड ऑफ ए घ्यायचंय म्हणजेच 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ बी घ्यायचंय म्हणजे 6 - 3 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर आणि अँगल बिटवीन देम कॉस थीटा. तर तुम्हाला वर्कआउट करायचं. नेक्स्ट 49 झालं. 50. AB given आहे, BC given आहे. Are the adjacent sides of the parallelogram, then the angle between its diagonal is. चेक करा शॉर्टकट आहे का याला काही? चेक, इज देअर एनी शॉर्टकट? ट्राय करा. 2 मिनिटं द्या मला, 2च मिनिटं.
Okay, question number 50, right? AB and BC are the adjacent sides of the parallelogram. AB and BC are the adjacent sides of the parallelogram form. Yes, कसं काढलं त्याला महत्व आहे. आन्सर तर काय मागं पाहून पण देता येईल. फॉर्म चेंज होतो. ओके 50 AB and BC कॉमन पॉइंट B आहे, राईट? कॉमन पॉइंट B आहे त्या ठिकाणी. जरी सोपं असेल तरी एकदा सॉल्व करा व्यवस्थित, कन्सेप्च्युअली तुम्ही करा, नाहीतर जे सांगतोय ते तरी व्यवस्थित करा. दोन्हीपैकी एक तुम्ही करा, कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. क्वेश्चन कसाही पडेल, क्वेश्चन पडला की तुम्हाला ते आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुठल्या क्वेश्चन मध्ये काय कन्सेप्ट निघेल एक्सप्रेस नाही करू शकत. त्या डायगोनल मधला अँगल तुम्हाला विचारलं. कन्सेप्च्युअली हा ए आहे, हा बी, हा सी, हा डी. सपोज AB as A, BC as the B म्हणून, right? A and B adjacent sides of the parallelogram. A and B are the adjacent sides of the parallelogram. Then angle between its diagonal. या दोन डायगोनल मधला अँगल विचारलाय, राईट? आता डायगोनलची ऍडिशन असते काय? हा A प्लस बी, A बार प्लस बी बार म्हणजेच BD. BD किती रे? A प्लस बी. हा B इथं गेला, याची डायरेक्शन या साईडला, समजून घ्या. याची डायरेक्शन या साईडला गेलं, BA BC. हा B इकडं आणि हा या साईडला A. वी नीड टू कॅल्क्युलेट द AC. सांगा AC A टू C येऊ आपण, A टू C या, राईट? त्याच्यानंतर CD इक्वल टू AD. या पद्धतीनं आपल्याला काढायचं AC. AC इक्वल टू AD मायनस CD. AD मायनस CD. AD हा B, B बार मायनस CD A. सो इथं लक्षात द्या, A प्लस बी एक डायगोनल झाला, फर्स्ट डायगोनल, आणि हा सेकंड डायगोनल. फर्स्ट डायगोनल आणि सेकंड डायगोनल, करेक्ट? फर्स्ट डायगोनल अँड द सेकंड डायगोनल. डायरेक्शन फक्त तुम्हाला मार्क करावी लागेल. A टू C, C टू D घेतला आपण, राईट? A टू C, C टू D, क्लोजिंग AD. A टू C, C टू D आणि क्लोजिंगला AD पाहिजे, राईट? आता A अपसाइडला, B लेफ्टला, AC, A टू C काढायचं आपल्याला, AD B मायनस CD A, B बार मायनस A बार येतं. Diagonals A plus B, A minus B, then dot product and magnitude. ओके, बरोबर आहे. यांचा तुम्हाला काय करावं लागेल? डायगोनल्स A प्लस बी आणि B मायनस A यांचं काय घेणार? डॉट प्रोडक्ट. दोन वेक्टर्सच झाले ना, D1 आणि D2. A प्लस बी, A प्लस बी डॉट B मायनस A का, AB इथं A प्लस बी ची ऍडिशन घ्या. सॉरी, सिंपल तसं दोन वेक्टर तयार करा, कशाला घेत बसता प्रोडक्ट? प्रोडक्ट नका घेत बसू, दोघांची ऍडिशन घ्या. A आणि B दोन वेक्टरची ऍडिशन घ्या. AB सांगा किती येते, आणि B मायनस A किती येते. A प्लस बी ची ऍडिशन घेणं म्हणजेच 3i मायनस 2j प्लस 2k ची ऍडिशन I मायनस 2k सोबत, I मायनस 2k सोबत. सो A प्लस बी फर्स्ट डायगोनल, B मायनस A सेकंड डायगोनल. A प्लस बी ची ऍडिशन किती येते सांगा? पहिल्या दोन A ची ऍडिशन, दॅट इज 2i. मधला डिफरन्स घ्यावा लागेल तुम्हाला, राईट? सो 3i मायनस ऑफ मायनस i, मायनस i मायनस 3i, काय झालं इथं? 4i. A प्लस बी ची जर ऍडिशन घेतली तर 3i मायनस i जर झाला तर तो झाला 2i, आणि त्याच्यानंतर j नाहीच आहे, मायनस 2j.
राईट, आणि डिफरन्स 2k मायनस नाही प्लस घ्यायचा आपल्याला 0k, म्हणजे हा एक वेक्टर झाला. सेकंड वेक्टर b मायनस ए, b मायनस ए, मायनस आय मायनस 3i मायनस 4i, काही फरक पडणार नाही. त्याच्यानंतर j प्लस 2j, त्याच्यानंतर -2k मायनस 4k, हे दोन वेक्टर झाले. यांचा काय डॉट प्रोडक्ट. डायगोनल्स म्हणजे दोघांचा डॉट प्रोडक्ट फॉर्म. हा झाला वेक्टर, हा डॉट, याची मॅग्निट्यूड याची मॅग्निट्यूड. सपोज हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. ए डॉट बी डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए आणि मॅग्निट्यूड ऑफ बी. डायगोनल 1 डायगोनल 2 तसं घेतलं. डायगोनल 1 आणि डायगोनल 2 तसं घ्यायचं घेताना तुम्हाला. फर्स्ट डायगोनल सेकंड डायगोनल. कन्सेप्ट काय सांगतो? कन्सेप्ट तुम्हाला जर हे दोन वेक्टर्स आहेत सिंपल, आणि यांच्यापासून होणारा थर्ड वेक्टर, इट्स अ डायगोनल, आणि तिथं समच असते राईट, सम ऑफ द ऍडजसेंट साइड्स. हा ए आहे, हा बी आहे, सो ए प्लस बी तयार झालं. त्यानंतर पॅरलोग्राम कम्प्लीट करा. पॅरलोग्राम कम्प्लीट करा. काय झालं त्याच्यामुळं? इकडला डायगोनल, अपोजिट साइडचा डायगोनल तुम्हाला मिळेल. अपोजिट साइडचा डायगोनल, आणि दोन्ही डायगोनल मधलं काय विचारले तुम्हाला? अँगल विचारले. बोथ द डायगोनल्स मधला अँगल. फर्स्ट डायगोनल ए प्लस बी घेतला, सेकंड डायगोनल बी मायनस ए, राईट. हा फर्स्ट वेक्टर आहे, सेकंड वेक्टर आहे, यांच्यातला डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडने डिवाइड करा. ऍडिशन कसं घेतलं? या दोन ऍडजस्टंट साइड आहेत, बी ए बी सी, तसं घेतलंय आपण. बी ए आणि बी सी ऍडजस्टंट साइड्स, या दोघांची ऍडिशन म्हणजे एक डायगोनल बी डी इथं लिहिला, आणि दुसरा डायगोनल ए सी, दॅट इज बी मायनस ए. वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा तुम्हाला. 2 × -4 -8, जे विथ जे घ्यायला गेलं तर -4 डिवायडेड बाय रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 8, रूट ऑफ 4 चा 16 4 चा 16 32 प्लस 4 36 म्हणजे 6, -12 डिवायडेड बाय रूट 8 इंटू 6 2. मॅग्निट्यूड पार्ट आहे 2 बाय रूट 8, 2 बाय रूट 8 2 रूट 2, 1 बाय रूट 2, म्हणजे मॅग्निट्यूड पार्ट जर घेतला तुम्ही तर पॉझिटिव्ह 1 बाय रूट 2 ॲज अ 45 डिग्री. कॉस थीटा झाला. अँगल बिटवीन द टू वेक्टर्स लिहून ठेवा साईडला. ए डॉट बी इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी कॉस थीटा. कॉस थीटा काय आहे? ए वेक्टर बी वेक्टर divided by its magnitude, divided by its magnitude part. A vector B vector magnitude of A magnitude of B. Cosine of angle between them cos theta equal to असा येईल. cos theta equal to या फॉर्म मध्ये येते. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे cos theta. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच cos theta. तर सिम्पली कन्क्लुजन काय? तर पॅरलोग्राम दिल्यानंतर ए प्लस बी एक डायगोनल होतो, आणि बी मायनस ए सेकंड डायगोनल, किंवा ए मायनस बी म्हणू शकतो. ए प्लस बी पण चालतो, ए मायनस बी पण चालतो, डायगोनल म्हणून येतो. 51. The right angle triangle ABC, the hypotenuse AB equal to P. Then प्रोडक्ट दिलेलं आहे तुम्हाला, प्रोडक्ट फॉर्म दिलेला आहे. ABAC in a right angle triangle म्हटलं, स्पेशल ट्रायंगल आहे, दॅट इज राईट अँगल. क्वेश्चन नंबर 51 साठी ट्रायंगल देताना राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल देताना राईट अँगल ट्रायंगल इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC. B suppose 90 degree. In a right angle triangle ABC, the hypotenuse AB is the P. Okay, hypotenuse AB घ्यायचा आहे. नोटेशन चेंज करायला. काय घ्यायचं आहे? hypotenuse as a AB. उलट दिलं आहे.
ए बी अँड सी. सी इज 90 डिग्री होईल. ए बी पी ठेवण्यासाठी, ए बी पी ठेवण्यासाठी हा अँगल 90 डिग्री होईल. ओके, काय विचारलंय? डॉट प्रोडक्ट ऑफ ए बी ए सी, ए बी अँड ए सी डॉट प्रोडक्ट ए बी ए सी प्लस बी सी बी ए, बी सी बी ए. ओके, बी पॉइंट पासून, ए पॉइंट पासून आणि सी पॉइंट पासून दिलं असेल. सी ए डॉट सी बी, सी ए डॉट सी बी. डॉट प्रोडक्ट म्हणल्यानंतर काय लागेल आपल्याला? अँगल बिटवीन द टू वेक्टर्स लागेल. अँगल बिटवीन द टू वेक्टर्स ए बी अँड ए सी, ए बी ए सी यांच्यामधला अँगल थीटा कन्सिडर करा. हा 90 असेल तर हा 90 मायनस थीटा, हा थीटा, हा 90 मायनस थीटा. ए बी डॉट ए सी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बी, मॅग्निट्यूड ऑफ ए सी and cosine of angle between them, BC BA. त्यानंतर BC BA at angle B 90 minus theta, cos of 90 minus theta. CA CB घेताना magnitude of CA, magnitude of CB and cosine of angle between them is 90 degree. म्हणजे हा 0 झाला, हा 0 झाला. cos चं कन्वर्जन sin of theta, BCBA, ABAC, ABAC. AB ला अंडरलाईन करा, BA ला अंडरलाईन करा, वन अँड द सेम आहे. AB कॉमन घेतलं थोडक्यात, AC प्लस BC साइन थीटा, BC साइन थीटा वर्कआउट करा. साइन थीटा, साइन थीटा म्हणजे काय होईल? साइन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस, राईट? BC साइन थीटाला काय ठेवता येतं? AB म्हणजे P आहे, AC ऍज इट होते, BC साइन थीटा म्हणजेच P. चेक करून घ्या. अपोजिट अपॉन हायपोटेनियस म्हणजे हा P झाला, P इंटू AC प्लस P. AC काढावं लागेल. AC इन टर्म्स ऑफ पुढं AC ची व्हॅल्यू काढावी लागेल, राईट? दोन्ही मॅग्निट्यूड मध्ये आले, बरोबर आहे. AC इथं कॉस थीटा होता, AC कॉस थीटा म्हणजे ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस, कॉस थीटा इक्वल टू AC अपॉन P. सो आपल्याला AC मॅग्निट्यूड बाबतीत जर घेतला तर P कॉस थीटा, P साइन थीटा, BC इक्वल टू P साइन थीटा, A कॉस. ओके, चुकलं आपलं. इथं काय येईल तुम्हाला? AB कॉमन घेतला, AC कॉस थीटा होता, AC P कॉस थीटा येतो. इथला जो ब्रॅकेट मध्ये AC आहे तो येतो P कॉस थीटा. इथं ऑलरेडी एक कॉस थीटा आहेच म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, प्लस इथं BC साइन थीटा, ऑलरेडी बाहेर एक P आहे, इथे एक P येतो, साइन स्क्वेअर थीटा येतो. साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1, हा P बाहेर आला, P चा स्क्वेअर होईल. येस, होतो सिम्प्लिफाय. तुम्ही फक्त याला काय करा, डेफिनेशन टाका, डॉट प्रोडक्ट डेफिनेशन टाका, डॉट प्रोडक्ट डेफिनेशन टाका, डॉट प्रोडक्ट डेफिनेशन टाका. त्याच्यामध्ये एक केअरफुली इथला अँगल तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. एक दुसरा अँगल 90 मायनस थीटा म्हणून येतो, सेकंड अँगल 90 मायनस थीटा येतो. लिहिलेलं नाही समजणार, फक्त कन्सेप्च्युअली सांगतोय. प्रोसेस, डॉट प्रोडक्ट डेफिनेशन, डॉट प्रोडक्ट डेफिनेशन, डॉट प्रोडक्ट डेफिनेशन. कॉसचं कन्वर्जन साइन होतं आणि इथे एक साइन तयार होतो, इथे एक साइन AB मुळे तयार होतो. BC या लेंथला तुम्हाला P साइन थीटा लिहिता येतं, करेक्ट? AB तर कॉमन आला, AB ॲज द लेंथ ऑफ P म्हणून येतो, AB कॉमन येतं. लक्षात ठेवा, आयडेंटिटी तयार होते, साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा आयडेंटिटी तयार होते. राईट अँगल ट्रायंगल दिलाय तिथं. नेक्स्ट 52.
52. Theta is angle between the unit vectors A and B. Then cos theta equal to what? Cos theta equal to theta by 2. Okay. Cos theta equal to theta by 2. Theta is the angle between the unit vector A and B. Okay. A vector, unit vector है, B सुद्धा unit vector है. Angle between them is cos theta. Theta is the angle between the unit vectors A and B. Then cos theta equal to theta by 2. Given है suppose. Given है suppose. A and B दोन्ही unit vector आहेत. ऑप्शन काय दिलेत? A minus B, A plus B. त्या दोघांचा रेशो A minus B, A plus B चा. ऑप्शन चेक करा, त्याच्यानुसार जावं लागेल. ऑलवेज आठवा मॅग्निट्यूड ट्रायल आणि एरर कन्सेप्ट मध्ये जाणार आता. A plus B घ्यायचा का A minus B घ्यायचा, हा पार्ट चालू होईल तुमचा. हा मॅग्निट्यूड म्हणलं की काय कसा घेतो आपण? वेक्टर इंटू वेक्टर, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. A plus B चा डॉट प्रोडक्ट A plus B सोबत त्याच वेक्टरचा डॉट प्रोडक्ट त्याच वेक्टर सोबत त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. करेक्ट? मॅग्निट्यूड स्क्वेअर हा कन्सेप्ट अप्लाय करतात. हा कन्सेप्ट अप्लाय करतात. तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय होत असेल तर त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर लिहून ठेवा कुठेतरी. तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय होत असेल तर त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. आता सांगा A विथ A, मॅग्निट्यूड ऑफ A चा स्क्वेअर. B विथ B, मॅग्निट्यूड ऑफ B चा स्क्वेअर. 2 टाइम्स A डॉट B येणार हे शुअर आहे. 2 टाइम्स A डॉट B युनिट आहे, हा युनिट आहे. 1 plus 1 2 into AB cos theta. जसं तसं 1 plus 1 2, इथला 2 आणि इथला 2 कॉमन, इथं 1 राहतो शिल्लक. इथलं 1 इथं 1 cos theta. त्याला तुम्हाला करता येईल 1 plus cos theta is 2 cos square theta by 2 इंटू बाहेरचा 2. फॉर्म्युला आहे, लिहून ठेवा. 1 plus cos theta is 2 theta is 2 cos square theta असतं. आणि सिंपल 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. 1 plus cos theta कन्वर्ट केली. 1 plus cos theta कन्वर्ट झाला 2 cos square theta by 2 मध्ये. 2 cos square theta by 2 मध्ये कन्वर्ट झाला. इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ A plus B ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 2 into 2 4 झाला. 4 cos square theta by 2 equal to magnitude of A plus B ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढल्यास 2 cos theta by 2 equal to A plus B ची मॅग्निट्यूड. A plus B ची मॅग्निट्यूड 2 cos theta by 2. कदाचित तुम्हाला cos theta by 2 cos theta equal to theta by 2 चुकीचं काहीतरी झालं. cos theta by 2 असावं कदाचित. I think so. It must be cos theta by 2, which is 1 by 2 times of magnitude of A plus B. Correct? जे ऑप्शन बी ला मॅच करू. ट्रायल आणि एरर आहे का? तुम्ही A plus B घेता का A minus B घेता, हा खूप कन्सर्न मोठा आहे. A plus B घेता का A minus B घेता, हा कन्सर्न मोठा आहे तिथला. मार्क इट ॲज इम्पॉर्टंट. मार्क इट ॲज इम्पॉर्टंट. प्रीवियस जे बुक होतं ना, ओल्ड 11 बुक मध्ये हा क्वेश्चन आहे. ओल्ड बुक मध्ये क्वेश्चन आहे. तुम्हाला हा क्वेश्चन A minus B पण विचारू शकतात. A minus B पण विचारू शकतात, लक्षात ठेवा. A minus B चा डॉट प्रोडक्ट A minus B सोबत घ्या. सांगा बरं रिझल्ट कुठं चेंज होईल? पटकन किती जणांना समजेल रिझल्ट कुठं चेंज होतो? हाच क्वेश्चन जर घेतला तुम्ही, रिझल्ट कुठं चेंज होतो चेक करा. इथं मायनस आहे, राईट? लिहून दाखवतो तुम्हाला. इथं मायनस आहे. A with A आणि B with B जशाल तसा मायनस मायनस ABBA दोन्ही निगेटिव्ह येतात. पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह. 1 minus cos theta काय होईल रे फॉर्म्युला? 1 minus cos theta 2 sin square theta by 2 येतं. इथं 2 cos square theta by 2 ऐवजी 2 sin square theta by 2 येतं. 2 ओके, लक्ष द्या. 2 sin square theta by 2 येतो, हा डिफरन्स येतो. लिहून ठेवा, लिहून ठेवा, लिहून ठेवा, महत्वाचं आहे. कधी? A minus B
ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल. ए मायनस बी जर झालं तरची केस. जर तुम्ही ए मायनस बी ने सॉल्व्ह करायला गेलात तर आन्सर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 साइन थीटा बाय 2 चा ऑप्शन विचारला जातो. 1/2 टाइम्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस बी असा येईल. येस, 1/2 टाइम्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस बी असं विचारलेलं असेल त्या केसमध्ये. लक्षात ठेवा, इथं दोन ट्रिगोचे फॉर्म्युले युटिलाइज होतात. एक तर 1 + cos θ, 1 - cos θ. मार्क इट एज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. लिंक टू द ट्रिगो आहे. लिंक टू द ट्रिगो. ऑप्शन ए कधी येतो? साइन थीटा बाय 2 विचारल्यास. इथं त्यांनी कन्फ्यूज केलंय. cos θ = θ/2 नाही आहे, हे करेक्ट करा. पहिल्यांदा cos θ/2 विचारलं आणि तो हाफ ऑफ a + b येतो, ते लक्षात ठेवा. आणि सेकंड रिझल्ट आहे याच्याशी रिलेटेड, दॅट इज sin θ/2 = 1/2 टाइम्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ a मायनस b पण येतो. हे दोन रिझल्ट लक्षात ठेवायचे. कशावर डिपेंडेंट आहेत? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी 1 + cos θ, 1 - cos θ याच्यावर डिपेंडेंट आहेत. हे लिहून ठेवलं का तुम्ही? त्यामुळे 1 + cos θ, 2 cos² θ/2, 1 - cos θ, 2 sin² θ/2 असं येतं. दोन्ही फॉर्म्स क्लिअर आहेत का? दोन्ही फॉर्म क्लिअर आहेत का? यू मस्ट बी शुअर कन्सेप्च्युअली. नेक्स्ट 52 झालं. 53 ए एंड बी देन अँगल बिटवीन वेक्टर a + b, a - b काढू शकता तुम्ही. 53 तुमच्यावर द्यायचं सोडून. a + b ची ऍडिशन घ्यायची, a - b ची ऍडिशन घ्यायची, त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचं. करेक्ट? सांगा ऑप्शन काय येतं? a + b, a - b, a + b ची ऍडिशन घ्यायची पहिल्यांदा, a - b चं सबट्रॅक्शन घ्यायचं, न्यू वेक्टर तयार होतात आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. सपोज a + b ची ऍडिशन p आहे आणि a - b चं सबट्रॅक्शन q आहे. सो p डॉट q घ्यायचा आहे. आलं लक्षात अर्थ? p डॉट q घ्यायचं. p डॉट q. 52 खूप खूप महत्वाचं क्वेश्चन आहे. पडण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. 52 पडण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त. कन्सेप्ट पण आहे, ट्रिगोमिक्स आहे. ट्रिगोमिक्स आहे, त्यामुळे समजून करा. 1 + cos θ, 1 - cos θ तो डिफरन्स याच्यामध्ये येत. काढलं करे p आणि q, त्यांचा डॉट प्रोडक्ट काय दिलाय ऑप्शन? कितवा क्वेश्चन आहे? 53. 53 चा ऑप्शन आहे सी. 90 डिग्री. ओके, म्हणजे परपेंडिक्युलर आहेत ते. a + b, a - b एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. 53 या 54 मॅग्निट्यूड ऑफ a - b, ab1 आहे, देन अँगल बिटवीन ab 60 डिग्री का रे? परत 54 60 का? 54 60 डिग्री का रे? आता सॉल्व केलं ना तुम्ही? कितवा क्वेश्चन होता तो? 48. त्याच्या आधीचा a - b, a + b 60 डिग्री वाला अँगल कुठे? सॉल्व नव्हता केला होता, राईट? a - b, a + b ची मॅग्निट्यूड √3/2 अँगल बिटवीन a आणि b विचारला. फिफ्टी फोर मध्ये मॅग्निट्यूड ऑफ a - b त्याचा स्क्वेअर करा, म्हणजे दोन वेक्टर तयार होते. कधी अँगल बिटवीन देम विचारलं की दोन वेक्टर घ्यायचे, त्यांचा काय घ्यावा लागतो? डॉट प्रोडक्ट. त्यांचा डॉट प्रोडक्ट फॉर्म तयार करावा लागतो. a - b चा डॉट प्रोडक्ट a - b सोबत. सो मॅग्निट्यूड ऑफ a चा स्क्वेअर, मॅग्निट्यूड ऑफ b चा स्क्वेअर -2 टाइम्स a डॉट b. किती आहे? हा युनिट आहे, 1 आहे. याचा 1 याचा 1 2 झाला, -2 टाइम्स a b cos θ. बरोबर आहे का? इथं
1/2 2 कॉमन आलं 1 मायनस कॉस थिटा. तसं जर असेल तर 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 मायनस 2 कॉस थिटा इक्वल टू 2 कॉमन घेतला इकडं 1/2 झाला 1 इकडं आला कॉस थिटा इथं 1 मायनस 1/2 1/2. येस तेच म्हणतोय 60 डिग्री येतं राईट. इथे येतो 60 डिग्री येतो. 53 ऑप्शन इज सी येतो. 53 90 डिग्री येतं दॅट इज सी. बरोबर आहे. डॉट प्रोडक्ट 0 येतो. पी म्हणजे ए प्लस बी, क्यू म्हणजे ए मायनस बी. 54 सांगा. 60 डिग्री काही बघायची गरज नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. 55 स्पीड वाढवा. रमत गमत करू नका. चॅप्टर तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आपल्याला फक्त डिफरंट काही सापडतं का बघायचं. A and B are unit vectors. Then what is angle between A and B for root of 3A minus B to be a unit vector? त्याच वेक्टरचा त्याच वेक्टरची डॉट प्रोडक्ट सरळ सरळ. सपोर्टिंग पार्ट तसाच दिलेला असतो. A B मॅग्निट्यूड ऑप्टिक 1 आहे. एक वेक्टर तुम्हाला गिवन आहे √3 A minus B. √3 A minus B याची जी मॅग्निट्यूड आहे ती 1 आहे. मॅग्निट्यूड आहे ती किती 1. असं दिलं की समजून घ्यायचं. अँगल विचारला की दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड बाबतीतचा प्रोडक्ट म्हणजेच वेक्टरचा डॉट प्रोडक्ट. √3A मायनस बी चा डॉट प्रोडक्ट √3A मायनस बी सोबत मॅग्निट्यूड ऑफ √3A मायनस बी मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. लक्षात ठेवा. याच्यासाठी परत परत लिहून सांगतो. हे क्वेश्चन परत येत आता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमचा गजनी होईल इथं. आठवा शब्द आठवा तुम्हाला सांगितलेला. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट त्याच वेक्टर सोबत डॉट प्रोडक्ट इट्स अ मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. मॅग्निट्यूड स्क्वेअर इथं गजनी लिहून ठेवा. क्वेश्चन JEE पर्यंत असायला असं चालय. हा फक्त असं थोडस विचित्र देतात JEE एवढं सरळ देत नाही. वापरायचं मात्र हीच प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी सगळ्यात जास्त युटिलाइज झाली. तुम्ही चेक करा. तुम्हाला लिहायला सांगितलं होतं गजनी म्हणून. तुम्हाला आठवतं का नाही वाटतं तुम्हाला नाही माहिती कारण ऑलरेडी गजनी आहे. येस वेक्टर चेंज केलाय त्यांनी. वेक्टर चेंज केला त्यामुळे √3 3 येणार. मॅग्निट्यूड ऑफ A चा स्क्वेअर बी बाबतीत मॅग्निट्यूड ऑफ B चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स √3A डॉट B वी कॅन से. आणि ही व्हॅल्यू 1. सो 3 into 1 plus 1 minus 2 √3 AB cos theta equal to 1. AB cos theta equal to 1. 3 plus 1 4 झाला. इथला 3 इथला 1 4 झाला. minus 2 √3 cos theta minus 2 √3 cos theta equal to 1 minus 4 minus √2 √3 cos theta equal to minus 3. Minus minus becomes plus. Cos theta equal to 3 by 2 √3. Cos theta equal to √3 into √3. एक √3 cancel. √3 by 2. √3 by 2. किती डिग्री 30 डिग्री. सुपर फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे. सुपर फास्ट. त्याच वेक्टरचा डॉट प्रोडक्ट त्याच वेक्टर सोबत ही हिंट JEE पर्यंत ऍप्लिकेबल. JEE पण बऱ्याच वेळेस या ट्रिकवर विचारतात क्वेश्चन कळत सुद्धा नाही या ट्रिकवरचा आहे. असं ते अरेंज केलेलं असतं. या पद्धतीनं ते अरेंज केलेलं असतं. कळत सुद्धा नाही हेच ऍप्लिकेशन आहे म्हणून लिहून ठेवा गजनी तिथं. क्लिक झालं तर झालं तुम्हाला ऐन व्हायला.
किती पण क्वेश्चन तयार करता येईल मला सांगा. तोच वेक्टर द्यायचा, त्याच वेक्टर सोबत डॉट प्रोडक्ट घ्यायचं, अशी व्हॅल्यू क्रिएट करायची की कॉस थिटा स्टँडर्ड मध्ये आहे. बरोबर आहे का? आता एक क्वेश्चन मध्ये आलं होतं पहा, अँगल फाइंड आउट नाही करता येत तुम्हाला, 4/21 आला. बरोबर आहे का? 4/21 आला मात्र तिथं काय फरक पडत नसतं. स्टँडर्ड असेल तर तुम्हाला अँगल मेन्शन करा, नसेल तर जशाल तसं लिहून ठेवा. Next 56, a and b are a unit vector, alpha be the angle between them, a plus b is the unit vector, then cos alpha. Same question, same. काही चेंज नाही. त्याच वेक्टरचा डॉट प्रोडक्ट त्याच वेक्टर सोबत घ्यायचं, ही ट्रिक. 57, a वेक्टर आहे, b कंडिशनल फॉर्म मध्ये दिलाय, a मायनस बी मॅग्निट्यूड 7 आहे, मॅग्निट्यूड ऑफ b विचारलं. एक गिव्हन आहे, एक विचारलं. 56 सेम आहे. 56 सेम आहे. So take down the question number 57. 57. किती ट्राय केलं? 57. 57 मध्ये ए गिव्हन आहे, त्याची मॅग्निट्यूड तयार करा. बी इज अ वेक्टर सच दॅट कंडिशनल फॉर्म मध्ये आहे, ए बी, बी मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, डिफरन्स √7 आहे, तर बी विचारलं. ए ची मॅग्निट्यूड काढून ठेवा. किती येते रे? सांगा पटकन. मॅग्निट्यूड ऑफ ए किती? मॅग्निट्यूड ऑफ ए किती? ए मॅग्निट्यूड किती? पटकन. ए मॅग्निट्यूड √14. करेक्ट. ए ची मॅग्निट्यूड √14. आयचा कोइफिशियंट, जेचा आणि केचा कोइफिशियंट, त्याचा स्क्वेअर आणि त्याचा रूट. ओके. नेक्स्ट काय विचारले तुम्हाला? ए मायनस बी गिव्हन आहे बघा. ए मायनस बी मॅग्निट्यूड बाबतीत गिव्हन आहे, विच इज 7, √7, सॉरी, √7. तोच वेक्टर त्याच वेक्टरला डॉट प्रोडक्ट, तोच वेक्टर त्याच वेक्टरला डॉट प्रोडक्ट. काय होईल इथं? ए मायनस बी मॅग्निट्यूड पार्ट, परत एकदा ए मायनस बी मॅग्निट्यूड पार्ट, √7 इंटू √7, दॅट इज 7. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर -2 टाइम्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए बी. लक्षात ठेवा. आणि कॉस थीटा असतं.
कॉस थिटा येणार. म्हणजे इथं तुमचा ए डॉट बी आहे, लक्षात ठेवा, हिडन आहे तो, हिडन इक्वल टू किती 7. ए बी पैकी काय माहिती आहे, ए माहिती आहे किती आहे √14 म्हणजेच 14. मॅग्निट्यूड ऑफ बी तसाही विचारलेला आहे, करेक्ट विचारलेला आहे. -2 टाइम्स ऑफ 14 magnitude of b cos theta equal to 7. Try to solve. इथं यस एक काम करू शकता, बरोबर आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए बी कॉस थिटा ए डॉट बी झाला. ए डॉट बी किती आहे रे, ए डॉट बी किती आहे, त्यामुळे याचा यूज नाही होणार तुम्हाला. यस, व्हेरी स्मार्टली अरेंज. स्मार्टली अरेंज केलं. सांगा ए डॉट बी किती आहे. ए डॉट बी गिवन आहे, चेक करा. ए डॉट बी मॅग्निट्यूड ऑफ बी चा काय गिवन आहे, स्क्वेअर गिवन आहे. ए डॉट बी मॅग्निट्यूड ऑफ बी चा स्क्वेअर गिवन, ही डेफिनेशन आहे ए डॉट बी ची. हा 14 तिकडे गेला आणि इथं या दोघांचा डिफरन्स मायनस मॅग्निट्यूड ऑफ बी चा स्क्वेअर, हा 14 तिकडे गेला, -7 मायनस मायनस प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी इक्वल टू किती √7. ऑप्शन इज ए, ऑप्शन इज ए. असे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर लॉजिकल थिंकिंग बिल्ड होत आहे. आता मी काय केलं, इथं डेफिनेशन वापरली नाही. ए डॉट बी ही व्हॅल्यू गिवन आहे, पण ए डॉट बी ही व्हॅल्यू गिवन आहे, ते फोकस करावं लागतं. 1/2 कुठून आलं अवनी, हा रूट सांगायचा आहे. ओके कळालं, रूट सांगायचा आहे. लक्षात ठेवा, हे क्वेश्चन पडतील नाही पडतील तसं नाहीये, पण ह्याला लॉजिकली तसं थिंक करता आलं की विषय मिटतं. एक्झाम मध्ये कसं किती 28 क्वेश्चन विचारते, आपली थिंकिंग बरोबर बसते त्या ठिकाणी. विचार करा, ए डॉट बी चा विचार करूनच घ्यावा लागेल तुम्हाला की ए डॉट बी युटिलाइज होणार आहे. काही क्वेश्चन मध्ये तसं पण असतं, काही वेळेस डाटा युटिलाइज होत नाही, पण शक्यतो डाटा युटिलाइज होत असतो. 99% क्वेश्चन्स मध्ये डाटा हा युटिलाइज होतो. एखाद्या क्वेश्चन्स मध्ये डाटा युटिलाइज होत नसतो, होत नाही. 99% क्वेश्चन मध्ये होतो डाटा युटिलाइज. त्या बेस क्वेश्चन आहे. 58 57 झालं, 58. 3 vectors ABC satisfies A plus B plus C. A, B, C given आहे, अँगल बिटवीन A and B. टेक्स्टबुक क्वेश्चन आहे, त्यामुळे पडणार हा. टेक्स्टबुक लेवल ऑफ क्वेश्चन आहे. अँगल बिटवीन A, B विचारला. A प्लस B ला साईडला ठेवा, C पलीकडे नाही. A प्लस B चा डॉट प्रोडक्ट A प्लस B सोबत, -C डॉट -C. दोघांचा डॉट प्रोडक्ट. ए प्लस बी चा डॉट प्रोडक्ट ए प्लस बी सोबत आणि -C अँड -C परत. मॅग्निट्यूड ऑफ ए चा स्क्वेअर, मॅग्निट्यूड ऑफ बी चा स्क्वेअर, यस, +2 टाइम्स, हे निश्चित आहे ए बी येणार, आणि मॅग्निट्यूड ऑफ सी चा स्क्वेअर. तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय झाल्यास मॅग्निट्यूड येतो, मॅग्निट्यूड पार्टचा स्क्वेअर येतो. मग इथं डेफिनेशन येणार. आता लक्षात ठेवा, आणि इथं तुमचा कॉस थिटा हिडन आहे. हे बरेच जणांना लक्षात येत नाही, हे बरेच जणांना लक्षात येत नाही. ए डॉट बी magnitude of A, magnitude of B, and the cosine of angle between them. A dot B, magnitude of A, magnitude of B, and cosine of angle between them. हे बरेच जणांना क्लिक होत नाही पटकन, हे काय प्रकार आहे. डेफिनेशन आहे डॉट प्रोडक्टची. तुम्ही म्हणाल इथं काय झालं, ए आणि ए चा डॉट प्रोडक्ट झाला म्हणून मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. तसंच बी आणि बी चा डॉट प्रोडक्ट झालाय, सॉरी वेक्टर बी चा डॉट प्रोडक्ट मॅग्निट्यूड ऑफ बी चा स्क्वेअर झाला त्या ठिकाणी. चेक करा, ए गिवन आहे, बी गिवन आहे, ए गिवन आहे, बी गिवन आहे, सी गिवन. काढता येईल, जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॉस थिटा काढायचं. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॉस थिटा काढायचं आहे. टेक्स्टबुक लेवल क्वेश्चन आहे, चेक करा, भरपूर वेळेस रिपीट झालाय. यूपीएससी हा AT, AIEEE,
मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात सगळ्यांना येऊन गेलं. क्वेश्चन बराच वेळेस विचारलेला आहे. 59 स्पीड पाहिजे, स्पीड. 59 स्पीड आणि कन्सेप्ट. ए माहिती, बी माहिती. अँगल बिटवीन ए अँड बी इज 120. देन 4a plus 3b मॅग्निट्यूड. परत कन्सेप्ट तोच आहे, 4a plus 3b मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. 4a 3b मॅग्निट्यूडचा स्क्वेअर म्हणजे तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय परत. हा कन्सेप्ट विचारतात. तोच वेक्टर त्याच वेक्टरला डॉट प्रोडक्ट मध्ये येत. तोच वेक्टर त्याच वेक्टरला डॉट प्रोडक्ट मध्ये येत. ए बी मधला अँगल म्हणजे कॉस थीटा त्यांना द्यायचा. कॉस थीटा, कॉस ऑफ 120 डिग्री थोडक्यात द्यायचं. थीटा ॲज 120 डिग्री. थीटा ॲज 120 डिग्री. So 4 into 4, 16, magnitude of A चा square. 3 into 3, 9, magnitude of B चा square. 4 into 3, 12, 3 into 4, 12, म्हणजे 24A dot B मध्ये चालला तो. याला तुम्हाला एक्सपान्शन मध्ये घ्यावं लागेल. 16, magnitude of A चा square म्हणजे 3 चा square. 9, magnitude of B, 4 चा square. 24 A B cos 120. कोण सांगतं रे cos of 120 ची व्हॅल्यू किती? cos 120 ची व्हॅल्यू किती? cos of 180 minus 60. cos 60 but minus 1/2. ही व्हॅल्यू -1/2 आहे. व्हॅल्यू -1/2. जमेल का कॅल्क्युलेशन्स? 59 कॅल्क्युलेशन जमतील का? सिक्सटीन इंटू 9, 9 into 16 उलटा आला. 24, 3 into 4 -1/2. 144, 144 किती झालं? 24, 3 into 4. किती येतो? 144, 144, 288 येणार. मायनस 24 into 3 into 4 divided by 1/2. 128 divided by 2. 288 minus 144 म्हणजेच 144. म्हणजे मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, त्याचा रूट घेतल्यास 12 आन्सर आहे. आन्सर इज 12. क्वेश्चन नंबर 58 ना 59. येस, ऑप्शन डी. ऑप्शन डी. ऑप्शन डी येतो. येस, कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे. ऑप्शन डी येतो, डी. 59D. 60. A, B, C are the unit vectors such that A plus B plus C equal to 0. A dot B dot C, A B, B C, C A, and the dot product. Question number 60. A, B, C. या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट अगेन सेम वेक्टर A, B, C सोबत. Magnitude of A चा स्क्वेअर, B चा स्क्वेअर, C चा स्क्वेअर. A with A with B, A with C असा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. प्लस AB AC, AB AC आणि BC असं किती वेळेस येणार? 2 टाइम्स आहेत. चेक करून पहा, 2 टाइम्स आहेत. आणि ABC च्या युनिट वेक्टर्स. ABC काय आहेत? युनिट वेक्टर 1 1 1.
1 + 1 + 1 + 2 इंटू ABBC AC याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, या ब्रॅकेटची व्हॅल्यू विचारली. हा किती आहे? 0 वेक्टर आहे, 0 वेक्टर आहे. हा 2 टाइम्स हा ब्रॅकेट ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. हा 3 झाला, 3 + 2 हा ब्रॅकेट विचारलाय हा क्वेश्चन म्हणून. हा 3 तिकडे गेला, -3 झालं, -3/2 हा इकडे येतो, -3/2 याची व्हॅल्यू विचारली. जिथे ब्रॅकेट टाकले त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, विच इज A.B, A.C, B.C. तोच वेक्टर त्याच वेक्टरला डॉट प्रोडक्ट मध्ये घ्यायचा, तोच वेक्टर त्याच वेक्टरला डॉट प्रोडक्ट मध्ये घ्यायचा. चेक करा, 61 सेम क्वेश्चन आहे, 61 सेम क्वेश्चन आहे, फक्त एबीसी ची मॅग्निट्यूड चेंज केली आहे. आता काय होते, एबीसी ची मॅग्निट्यूड 1 1 1 होती. नेक्स्ट क्वेश्चन 61 मध्ये ती मॅग्निट्यूड तुम्हाला 3 4 5 गिवन आहे, 3 4 5 गिवन आहे. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, हा 25, हा पण 25, 50 झालं ते, डिवायडेड बाय 2 म्हणजे 25. चेक करा आन्सर, +25 का -25 रे 61 साठी, 61 साठी +25 का -25? सेम क्वेश्चन आहे, एबीसी युनिट वेक्टर दिलेत 60 मध्ये, 60 मध्ये एबीसी युनिट वेक्टर दिलेत, 61 मध्ये मात्र 3 4 5 आहेत. 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर आणि 5 चा स्क्वेअर, ऑलमोस्ट 50 होतो, डिवाइड बाय 2 होतो, तो 25 येतं. आय थिंक आन्सर निगेटिव्ह येईल, राईट? हा, -3/2 मुळे तो मायनसच येईल. येस, बरोबर आहे, मायनस साइन येईल. येस, सोनाली शेंडे करेक्ट आहे. ऑप्शन निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह इथं आलेलंच आहे ना, मायनस ऑप्शन, मायनस ऑप्शन आलेलंच आहे तिथं. डी इज द ऑप्शन. बऱ्याच वेळेस रिपीट झालाय क्वेश्चन. -62 सेम क्वेश्चन आहे, 1 2 3. 62 मध्ये सुद्धा सेम क्वेश्चन आहे. काय केले परत, इथं 1, इथं 2, इथं 3 दिले. सांगा काय येईल? 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 9 13 झाला, करेक्ट, डिवायडेड बाय 2. 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा 9, 9 13, 14 झालं, सॉरी 14. 14 डिवायडेड बाय 2 येईल का? APC divided by 2. Yes. Yes, 14 divided by 2 म्हणजे 7, -7 is the option. Same question, huh? कितवा? 62. 62 similar question. -7 is the answer. 62 same question, -7 is the answer. 62 same question, -7 is the answer. Similar basic question. 63 a given है, the sum of the two vectors a1 a2. If the vector a is the sum of the two vectors a1 a2, vector a1 is parallel to b and a2 is perpendicular to b. a दोन पार्ट मध्ये स्प्लिट होतो, a1 a2 मध्ये. a1 is parallel to b, a1 parallel to b सांगितलं, and a1 is parallel to b and vector a2 is perpendicular to b. या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0. पॅरलल असल्यास एक वेक्टर स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर, बरोबर आहे. दोन्ही मध्ये बी कॉमन, इथलं बी ची व्हॅल्यू काढा, याच्यात टाका बी वेक्टरची व्हॅल्यू
ठेवा a2 डॉट a1 डिवाइडेड बाय लॅमडा इक्वल टू 0. स्केलर मल्टिपल बाहेर येतो, स्केलर मल्टिपल बाहेर येऊ शकतो. a1 a2 आपल्याला माहित नाही आहेत पण राईट, तो कंबाईनली a आहे. कंबाईनली a आहे. ओके, करता येईल. a2 डॉट a1 क्लियर आहे का? ए चे दोन पार्ट्स झाले. ए इज स्प्लिट इनटू द टू पार्ट्स. ए हा स्प्लिट झाला दोन पार्ट्स मध्ये, a1 a2 दोन पार्ट मध्ये स्प्लिट झाला. त्याच्यावर कंडिशन दिली आहे तुम्हाला, त्याच्यावर कंडिशन दिली आहे तुम्हाला. a1 पॅरलल टू b, a2 परपेंडिक्युलर टू b. पॅरलल अँड परपेंडिक्युलर. पॅरलल असेल तर वन इज द स्केलर मल्टिपल ऑफ अनदर फॉर्म. एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये. परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रोडक्ट 0. कदाचित व्हॅल्यूज टाकूनच क्रॉस चेक करावं लागेल. a1 a2 विचारलं काय पण तुम्हाला, a2 is perpendicular to b, and then a1 विचारलं. डायरेक्ट आन्सर येईल का? एक ट्रिक वापरा. a1 plus a2 equal to a. a2 can be expressed as a minus a1. समजा ही व्हॅल्यू इथे टाकली, a minus a1 डॉट a1 डिवाइडेड बाय लॅमडा आहे. कसा येतो? कॉमन येतो बाहेर, काही इश्यू नाही आहे. इक्वल टू 0. तर डॉट प्रोडक्ट आहे, इथं सबट्रॅक्शन आहे. So a dot a1 minus a1 magnitudeचा स्क्वेअर इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करावंच लागेल. फर्स्ट कंडिशन सिम्प्लिफाय करावं लागेल, सेकंड कंडिशन सिम्प्लिफाय करावी लागेल, पर्याय नाही. फर्स्ट आणि सेकंड कंडिशन सिम्प्लिफाय करावी लागेल. फर्स्ट आणि सेकंड कंडिशन व्हॅल्यूज टाकून म्हणजे IJK फॉर्मेशन टाकून तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. शॉर्टकट मिळणारच नाही. इथे एकच वेक्टर माहिती आहे, दुसरा वेक्टर काढायचा नाही. जर असेल तर नाही, तीन अननोन येतात. 3 अननोन 3 कंडिशन आहेत इथं. लॅमडा काढावंच लागणार आहे तुम्हाला. करा फॉर्म. काय फॉर्म करणार? a1 इक्वल टू लॅमडा टाइम्स ऑफ b. a1 इक्वल टू लॅमडा टाइम्स b. a1 इक्वल टू लॅमडा टाइम्स b वेक्टर I plus j, right? I plus j. लॅमडा टाइम्स I plus j. लॅमडाची व्हॅल्यू काढली की a1 मिळू शकतो. लॅमडा काढला की मिळू शकतो. तर तुम्हाला सेकंड कंडिशन वापरा. a2 b I plus j इक्वल टू 0 डॉट प्रोडक्ट. a1 plus a2 इक्वल टू a. ही कंडिशन मध्ये वापरावी लागेल तुम्हाला दिसतं. ए माहिती आहे, राईट? ए माहित आहे. a1 ची व्हॅल्यू याच्यात टाकू आपण. बोलते लॅमडा टाइम्स I plus j. a2 इक्वल टू व्हॉट इज a? a गिवन आहे, चेक करा. 3i plus 4k, 3j plus 4k. सॉरी, स्मार्ट वर्क केलंय. a2 काढलाय वाटतं पहिल्यांदा. सांगा a2 इक्वल टू
काय येईल A2 हा लॅम्बडा I तिकडं 3J आणि 4K लॅम्बडा I इथला लॅम्बडा I लॅम्बडा J 3J तिकडून आला -3J झाला -4K झाला A2 A1 plus A2 equal to A2 equal to lambda I lambda J plus I बची मायनस झाला ओके लॅम्बडा I कॉमन J कॉमन लॅम्बडा -3 -4K A2 साठी A2 ऑलरेडी इथे डॉट प्रोडक्ट मध्ये 0 आहे कदाचित ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करावी लागेल आता A2 डॉट प्रोडक्ट मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल त्याच्यावरून लॅम्बडा कॅल्क्युलेट होईल तुम्हाला समजतंय का क्वेश्चन कुठं चाललाय तो क्वेश्चन मध्ये काय हिंट आहे तर A1 प्लस A2 हा A आहे पहिली कंडिशन दुसरी A1 लॅम्बडा टाइम्स B आहे तिसरी कंडिशन A2 डॉट B इक्वल टू 0 3 पार्ट्स आहेत आणि 3 अननोन आहेत 3 अननोन म्हणजेच I कोएफिशियंट J कोएफिशियंट आणि K जर तुम्ही XYZ कन्सिडर केले तर 3 पार्ट्स आहेत आपल्याकडे 1 2 आणि 3 हे हा पार्ट तसा फॉर्मेशन मध्ये जातो 3 अननोन 3 कंडिशन्स काढता येईल A2 चा डॉट प्रोडक्ट I सोबत घ्यायचा आहे I विथ I घ्या लॅम्बडा राहतो J विथ J घ्या J विथ J घेतल्यास लॅम्बडा -3 राहतो डॉट प्रोडक्ट किती असतो 0 K चा संबंध नाही आहे तिथं 2 लॅम्बडा इक्वल टू 3 लॅम्बडा इक्वल टू 3/2 लक्ष द्या कशाचा डॉट प्रोडक्ट घेतला डॉट प्रोडक्ट कशाचा घेतला A2 I आणि J A2 हा ठेवायचा A2 हा ठेवायचा कन्वर्ट A2 मधून केला लॅम्बडा काढला लॅम्बडा इथे ठेवला की तुम्हाला व्हॅल्यू मिळते कशाची A1 ची लेंदी आहे पण सोपा आहे कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे 3 कंडिशन लिहून ठेवा A1 प्लस A2 A आहे A1 लॅम्बडा टाइम्स B आहे A2 डॉट B इक्वल टू 0 टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स असतात टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स असू शकतात हे बिल्ड करतात ओके सिम्प्लिफाय करा फायनल आन्सर सांगा काय येतं सांगा पटकन फायनल आन्सर इथे काय तुम्हाला 3/2 तर ठेवायचं 3/2 टाइम्स ऑफ IJ ऑप्शन इज व्हॉट काय येतं ऑप्शन कंटाळा करून नाही चालत ऑप्शन इज ओके आज थोडं लवकर कन्क्लूड करतोय ट्यूजडे नाही आता कंटिन्यू लेक्चर आहे तुम्हाला राईट मॉर्निंग इव्हिनिंग दोन्ही बॅचला बायो ऐवजी बघू आता हॉलिडेच्या दिवशीच मला एक्स्ट्रा लेक्चर घ्यावं लागेल मला मागचे लेक्चर्स भरून काढायचे लेक्चर 16 ला नाही झालं माझं त्यानंतर 29 ला एक नाही झालं राईट हे 2 लेक्चर्स माझे मिस झाले त्यामुळे हा चॅप्टर मागं पडलाय आपला 16 आणि 29 2 लेक्चर मिस आहे लेक्चर्स मला भरून काढायचे ओके येणारे लेक्चर पण तसेच आहेत एक दिवशी गौरी पूजन येतं 12 तारखेला 19 ला गणपती विसर्जन टफ पडणार आहे एवढे लेक्चर्स गायब झालेस ओके लेट्स होप काहीतरी एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यावेच लागतील तुम्हाला त्याच्याशिवाय होणार नाही ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा कोणाचं लेक्चर नसेल तर त्या ठिकाणी CET घेईल मी पण त्याच्यामुळे अलर्ट राहा थोडस एखाद्याचं लेक्चर नसेल गॅप मिळाला की मी CET घेऊन टाकणार आहे CET घेणार आहे येस हॉलिडेलाच घेणार आहे
तेच चाललंय. हॉलिडे दिवशी ठेवणार आहे. येस येस, इंटिग्रेशन आय विल टेक. इंटिग्रेशन मीच घेणार. इंटिग्रेशन मी घेणार आहे. मी आता LPP चालू करतो. सर ट्रिगो घेतील तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सर घेतील. LPP मी चालू करतो म्हणजे M1 फिनिश होऊन जात. M1 ला ब्रेक होऊन जाईल तुम्हाला. LPP झाला की मी M2 ला शिफ्ट होणार. M2 इंटिग्रेशन. ओके. ट्रिगो त्याला लागेल तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लागणार आहे पण इंटिग्रेशन साठी. येस, 100% सर तुम्हाला काय घेतील? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेतील. आय विल टेक LPP अँड शिफ्ट टू द M2. मॅथमॅटिक्स 2 ला शिफ्ट असेल मग. इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन सगळं पुढचा पार्ट सगळ्याच ऑलमोस्ट मीच घेणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत. डोंट वरी. एक चॅप्टर फक्त सरांना करू द्या आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. माझा लोड पण कमी होईल आणि ते स्लोली मी घ्यायला सांगतो सरांना. एकदम स्लोली घ्यायला सांगतो, तुम्हाला कळेल असं. नाही कळालं माझं मी शिकवेल परत ऑफलाईन मध्ये तुम्हाला. पर्याय तो आता उरलाय आपल्याकडे. टायमिंग बघता तो पर्याय आपल्याकडे आहे. येस, थँक्यू. प्रार्थना. ओके, वर्क करत राहा. थोडे थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा तिथले. एक एक क्वेश्चनचा डीपनेस जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत टफ पडतं. म्हणून क्वेश्चन घेतलेत मी. त्या स्किप पण करता आले असते मला, पण तसं करणार नाहीये. प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक डेप्थ आहे ती पकडावी लागते. ओके, थोडस लवकर क्विट करतोय. पुढच्या सेशन्स मध्ये तुम्हाला येस हॉलिडे मार्क करून ठेवा. आणि तिथं माझं लेक्चर असेल. हॉलिडे मार्क करून ठेवा, तिथं माझं लेक्चर असेल. ओके, थँक्यू.